या ठीक आहे. चला बघा ते सर एक बुक पर मार के ठीक है आज सदस्य नोंदणी नांदेड तालुका शेवटचा होता. 16ही तालुक्यामध्ये आमच्या प्रहारच्या माध्यमातून सदस्य नोंदणी सुरुवात झालेली आहे. सर्व आमची प्रहारची टीम देशमुख साहेब असतील, हुंडेकर साहेब असतील, जिल्हाध्यक्ष आमचे मारुती मंगरुळे मामा असतील आणि तालुक्याच्या वतीने माझे आम्ही तालुकाध्यक्ष विनोद कोकाटे आहे, क्षीरसागर माझे उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत भंगवार हिंगोले. आणि या नांदेड तालुक्यामध्ये या सदस्य नोंदणीपासून एकही असा वंचित राहणार नाही दिव्यांग बांधव. आणि काही ग्रामपंचायतात विचारल्यानंतर जे निधी वाटप झालाय आणि काही जे राहिलाय ते इलेक्शनचे कामं असल्यामुळे बीडीओ साहेबांना सांगितले मला हे निश्चित म्हणजे मी पूर्ण पत्र काढतो. आणि यानंतरला जे काही कोणावरही समजा कामाविषयी राहिले असतील दिव्यांग बांधव तर घर पोहोच त्यांची पूर्ण सेवा केली जाईल. नांदेड तालुक्यात 73 गाव आहेत. 73 गावामध्ये जाऊन स्वतः मी उभं टाकून काम करून देईल. ही बैठक सन्माननीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री तथा दिव्यांगांचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचं सदस्य नोंदणी अभियान आहे. त्या अभियानाची सुरुवात म्हणून आम्ही 16 तालुके फिरत आहोत. या 16 तालुक्यामध्ये गावखेड्यातील कानाकोपऱ्यातील दिव्यांग वंचित राहता कामा नये. या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची संख्या बहुतांश आहे. हे दिव्यांग बांधवांची ताकद एवढी आहे की कुठलेही सरकार पाडू शकतात आणि कुठलेही सरकार आणू शकतात. फक्त यांना एकत्र करणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहे म्हणजे ते बच्चूभाऊ कडू आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळीच आमची टीम आहे. जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर असतील, मंगरुळे साहेब असतील, आमचे कोकाटे असतील, क्षीरसागर असेल, इंगोले असेल, हे सगळी टीम जे काय आहे ती कामाला लागलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तळागाळातील दिव्यांग सदस्य नोंदणी अभियानामध्ये नोंदणीमध्ये घेऊ आम्ही. आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या वेचण्याचं काम आणि त्या समस्या सोडवण्याचं काम बच्चूभाऊ करतील अशी अपेक्षा आम्ही करतो. आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतला 5% दिव्यांग बांधवाला मदत मिळते, यासाठी अजून ग्रामपंचायत हे मदत करत नाही. याच्याबद्दल तुमचं काय? 5% निधी हा खूप मोठा विषय आहे. कारण बऱ्याच ग्रामपंचायतला उत्पन्न नाही आहे. बऱ्याच ग्रामपंचायतला उत्पन्न नसल्यामुळे ते 5% निधी देत नाहीत. आणि आतापर्यंत 15 वित्त आयोग होता, आता 16 वित्त आयोग चालू झाला काल. 15 वित्त आयोगामध्ये ग्रामसेवकांनी तरतूद केलेली नाही. विकास आराखड्यामध्ये जे मार्चमध्ये विकास आराखडा तयार होतो त्या विकास आराखड्यामध्ये दिव्यांगाचा 5% निधी घेणं अपेक्षित होतं, पण कुठल्याही ग्रामसेवकांनी तो 5% निधी घेतलेला नाही, आरक्षित केलेला नाही. त्यामुळं बऱ्याच ग्रामपंचायती 5% निधी वाटप करण्यापासून वंचित आहेत. आणि ज्या ग्रामपंचायतीला उत्पन्न आहे, जसं की आता पावडेवाडी आहे, इथं बळीरामपूर आहे, बाकीच्या वाजेगाव आहे, बाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत मोठमोठ्याला विष्णुपुरी असेल, ह्या ग्रामपंचायतीला उत्पन्न भरपूर आहे, पण तिथं लढणारा कार्यकर्ता आमचा तयार झालेला नाही आहे. त्या लढणाऱ्या कार्यकर्त्यालाच या सदस्य नोंदणी अभियानातून आम्हाला तयार करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये उत्पन्नातून कुठली ग्रामपंचायत 5% निधी देत नाही हे आम्हाला पाहायचं आहे. आणि त्यांचा निधी कसा वसूल करायचा हे आम्ही दाखवून देऊ.